ज्यांना मतदानाचा अधिकार प्रस्थापित झालेला आहे तो मतदानाचा अधिकार येत्या तुम्हाला 2 डिसेंबरला बजावायचा आहे. मतदान करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण की शब्दांचंही मतदान असलं तरी पण अर्थाने मात्र हा मताधिकार आहे. हा मतदानाचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व व्यक्तींना मिळालेला आहे. गोरगरीब असेल, सर्वसामान्य असेल किंवा श्रीमंत असेल किंवा बलाढ्य माणूस असेल, मात्र वृद्ध असेल किंवा जवान असेल, प्रत्येक व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाले की त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. इतकंच नव्हे तर श्रीमंत असो वा गरीब असो, सर्वसामान्य माणूस असो किंवा बलाढ्य माणूस असो, त्यांना सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा सुद्धा अधिकार या भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे. परंतु जो माणूस, जो उमेदवार उभा आहे तो कशा पद्धतीचा आहे हे ठरवणं त्या मतदात्यांच्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच प्रत्येक मतदात्यांमध्ये जनजागृती पाहिजे आहे. बरोबर आहे की नाही? आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो या जिल्ह्याचा गुणगौरव एका गीताच्या माध्यमातून करूया. कारण की आपण सर्व शेतकरी बांधव आहात, कष्टकरी बांधव आहात. सकाळ झाली की आपण सर्वजण कामावरती जात आहात, कामावर कष्ट करत आहात. आणि म्हणूनच या गडचिरोली जिल्ह्याचं गुणगौरव एका गीताच्या माध्यमातून आणि म्हणूनच आम्हाला म्हणायचं आहे ते म्हणजे काय? भाताची सडसडती शेते, कापसाची फुललेली पिके, आई तुझेच गौरव गान, दादा तुझेच गौरव गान. जिथे सर्वांना घराघरात शेत शिवारामध्ये पाणी मिळते ते म्हणजे वैनगंगा नदी. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला गडचिरोली जिल्ह्याचं गुणगौरव करायचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला काय म्हणायचं आहे? आई तुझेच नमस्कार मंडळी. नमस्कार. आज या ठिकाणी आपण गोंधळ घालण्यासाठी आलो का? अजिबात नाही. करमणूक करण्यासाठी आलो का? नाही. अरे मग आलो तरी कशासाठी? कशासाठी? अरे सांगतो सांगा. नगर परिषद कार्यालय आरमोरीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. होय. कारण की येत्या 2 डिसेंबरला आपल्याला
करायचं आहे, होय. मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे. बरोबर. आणि म्हणूनच आम्हाला काय बनवण्याचं आहे? काय? आम्ही गोंधळी न करता पथकाचे गोंधळी, आम्ही गोंधळी न करता पथकाचे गोंधळी करण्याचा गोंधळी, आम्ही गोंधळी आम्ही जनतेचे गोंधळी, आम्ही शहराचे गोंधळी, आम्ही जनतेचे गोंधळी, आम्ही जनतेचे गोंधळी ना, आम्ही जनतेचे नमस्कार दादा, नमस्कार. अरे बाप रे बाप, किती दिवस झाले मित्रा, आजपर्यंत आपली भेट नाही, गाठ नाही. खाणं नाही पिणं नाही. म्हणजे तू खाणं पिणं सोडलं की काय? नाही नाही खाणं पिणं नाही सोडलं. हा? म्हणजे कसं आहे, भेटलं तर सोडायचं नाही हा? आणि आपल्या पैशांचं घ्यायचं नाही. म्हणजे तुझं दारू आणि मटण हो हे रोजच चालू आहे रोजचं चालू आपला. असं का? हो. अरे वा 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 वा, मस्त मजा आहे याची. एक नंबर. नाही का? हा. म्हणजे घरी आणायची कोंबडी, हा तिला बनवायचं, बनवायचं. बनवल्यानंतर एका बाजूला एक पॅक ठेवायचा, हो दुसऱ्या बाजूला मटण ठेवायची, हा एक पीस खिचो. एक टाकलं का? अरे बाप रे बाप, मस्त चाललंय तुझं. हा? एक नंबर. हा. अरे बाबा चांगला आहे. हा. पण मला सांग मित्र, हा. या खाण्या पिण्या व्यतिरिक्त दुसरं काही? दुसरं काही नाही मित्र. आता कसं आहे माहिती आहे का, हा. आमच्या घरची धान कापणी झाली, हा. धान बांधणी झाली. अच्छा. आता भारे बांधणी चालू आहे. असं का? अच्छा अच्छा, आमचं सगळं काय झालं रे बाबा, अचानक मी पूर्ण मोकळा झालो. हो. मला लई टेन्शन होतं, कारण की वातावरण तरी असं होतंय, कधी काळी थंडी वाजते तर कधी काळी एकदम गरमी चालू होते. हा. असं वाटतं पीक पावसाला सुरुवात होते की काय. हो, हो. पण बरं झालं अचानक मी पूर्णपणे मोकळा झालो. होय. हा. पण मला सांग मित्रा, हा. आता धान कापणी झाली, बांधणी झाली, हो हो. मग नंतर काय करशील? आता काय नाही, हा? चाललो आता आपण फिरायला. फिरायला? हो, आता बाजार होता, बाजारातून आलो. अच्छा. आता मस्त करा म्हटलं, ते नाटक पाहणे चाललो, नाटक. अच्छा 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 अच्छा, सगळ्या काही गोष्टी करायच्या. हा. परंतु हे बघ, 2 डिसेंबरचा दिवस अजिबात विसरू नकोस. म्हणजे अरे तुला माहित नाही का, 2 डिसेंबरला आपल्याला या आरमोरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे. हो हो माहित आहे. माहित आहे? ते भोंगे गिंगे रोजच तर चालू आहे आमच्या घराकडे. हो. मग काय तुझं मतदान यादीमध्ये नाव असेल तर तुला मतदानाचा अधिकार बजवायला नको? मतदान यादीमध्ये नाव आहे, हा. पण मी सांग, आपण जर मतदान नाही केला हा. काय फरक पडतोय? नाही केला तर काय फरक पडतो, हा. असं म्हणायचंय तुला? हा. अरे असं कसं बोलतोस मित्रा? अरे जेव्हापासनं तुझं मतदान यादीमध्ये नाव आहे, हा, हा. तेव्हापासनं तुझ्या मनातला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला तू मतदान केलंस. हो. मग ती कुठलीही निवडणूक असेल, लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, कुठलीही असेल. हो. अरे ही तर आपल्या प्रभागाची आहे, हो. ही तर आपल्या शहराची आहे. हो. म्हणजे आपल्या प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. मग यावेळेस तू नाही करू म्हणतोस? हा, असं कसं म्हणून चालायचं? अरे बाबा, तुला असं नाही वाटत का, आपल्या या प्रभागाचा रस्ता असेल, आपल्या या प्रभागाची नाली असेल, या प्रभागाचं पिण्याचं पाणी असेल, हे सगळं काही व्यवस्थित भेटलं पाहिजे, असं तुला नाही वाटत? हो यार, हे बरोबर आहे नाही बरोबर का? आहे. जर आपण एखाद्या प्रभागातल्या उमेदवाराला निवडून दिलो, या साऱ्या गोष्टी आपण त्याच्यापर्यंत मांडू शकतो. बरोबर आहे की नाही नाही नाही, हे बरोबर आहे नाही हा. का? मी तर मतदान करणार आता. हा, मग यासाठी आपल्याला नगरसेवक पाहिजे. हो, हो. मग नगरसेवक जर आपल्याला पाहिजे असेल तर योग्य आणि चांगला, व्यवस्थित आणि निर्व्यसनी असलेल्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे. बिलकुल 100% मतदान झालं पाहिजे. होय. नाही तर तुझ्यासारख्या माणसाने जर मतदान नाही केलं, 100% 1% मतदान नाही झालं, हा, तर हा. त्याच 1%मुळे आपल्या मनातला उमेदवार हा हारून जाईल. हो हो. आणि आपण जर मतदान केलं तर त्याच 1%ने तो मग कदाचित जो उमेदवार आहे तो विजयी होईल. बरोबर आहे, बरोबर आहे की होय, नाही? आणि होय. म्हणूनच आपल्याला 100% मतदान करायचं आहे. प्रत्येक मतदात्याने सहभागी व्हायचं आहे. होय. बरोबर आहे की नाही ताई? ताई नमस्कार. नमस्कार. हा, काय म्हणता? सगळं ठीकठाक. कसे आहात?
मजेत. पायाचा कसं काय आराम वगैरे आहे का हो, व्यवस्थित? बिलकुल, बिलकुल. हा, 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 हा. आरोग्य बिघडलं होतं तुमचं नाही का? हो. हा, आरोग्याला जपणं गरजेचं आहे बरं का? बिलकुल. हा? मग आरोग्याला आपल्याला जर जपायचं असेल तर येत्या 2 डिसेंबरला निवडणूक आहे, हो बरोबर आहे की नाही? हो. मग काय म्हणतात, तुमचं काय मत आहे? मी 2 डिसेंबरला मतदान केंद्रावर जाणार आहे आणि नक्की मतदान करणार आहे. हो, हो हा, पण तुम्हाला सांगतोय, हा. जाताना मतदानाची स्लिप तर असतेच, हो. परंतु सोबत आपणाला ओळखपत्र द्यायचं आहे. म्हणजे आधार जसं कार्ड. आधार कार्ड असेल, नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स असेल, अच्छा. कुणाकडे शासकीय बँकेचं पासबुक असतं, हम्म. किंवा जे आपणाला ओळखीचा पुरावा आहे तो आपणाला सोबत घेऊन जायचा आहे. बघा. म्हणजे मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आपणाला घरी परत येण्याची गरज भासणार नाही. बिलकुल. आपण आपला ओळखीचा पुरावा दाखवायचा, बस आपलं मतदान करायचं आणि घरी यायचं, बरोबर आहे की नाही? हा, पण तुला असं का वाटतं ताई की आपण मतदान केलंच पाहिजे म्हणून? मतदान केलंच पाहिजे म्हणून काय वाटतं? हा, सांगते ना दादा. बघा, आपलं घर असतं की नाही, घरातल्या प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणतो. आपल्या घराचा परिसर स्वच्छ राहायला पाहिजे म्हणून आपण घरातले प्रत्येक व्यक्ती धडपड करतो. हो. मग आपला हा प्रभागातले प्रत्येक व्यक्ती हा सुद्धा आपलं कुटुंब आहे की नाही? मग या प्रभागाचं रस्ता असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, हे सगळं सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला लागतो नगरसेवक. नगरसेवक, बरोबर. नगरसेवक म्हणजे कोण? न म्हणजे नळाचा, हा, म्हणजे नळातून पिण्या योग्य पाणी देणारा. बरोबर. ग म्हणजे गटार, हा. गटाराची स्वच्छता हा. पाहणी करणारा. हा. आणि र म्हणजे रस्ता. हा. या 3 कामं करणारा असा नगरसेवक असतो की नाही? बरोबर. मग हे 3 कामं करणारा योग्य उमेदवार म्हणजे आपण नगरसेवकाची निवड केली तर आपल्या प्रभागाचा विकास होईल. अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही. आणि नगरसेवक काय करेल हो दादा? हा. नगरसेवक काय करेल? नगरपालिकांच्या सर्व बैठकांना उपस्थित राहील, तिथे प्रश्न विचारेल आणि माझ्या प्रभागाच्या विकासाकरता सूचना सुद्धा सुचवेल. अगदी बरोबर. आणि आपल्या सोबतच तो सुद्धा मतदानाचा अधिकार बजवेल की नाही? हा. मग आम्हाला आमचा नगरसेवक कसा पाहिजे? तर आम्हाला आमचा नगरसेवक हा निर्व्यसनी असला पाहिजे. बरोबर. आपल्या सगळ्या प्रभागाचं हित जपणारा नगरसेवक आपण निवडून आणायला पाहिजे. बरोबर. आणि नगरसेवकाची निवड करताना कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. हा, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दारू असेल, पैशाचा पाऊस पडणार असेल, पण तुम्हाला तुमचा विकास साधायचा असेल तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आणि येत्या 2 डिसेंबर 2025 ला इथे परिसरातल्या प्रत्येक सदस्याच्या कानावर जात असेल ही बातमी, तर लक्षात ठेवा, येत्या 2 डिसेंबरला मतदान केंद्रावर जाऊन 100% मतदान तुम्ही करायलाच पाहिजे. हा, योग्य मत मांडली तुझं. हा. हा दादा, तुला सांगून ठेवतो रे, आतापर्यंत म्हणत होतास रोज आणायची घरी कोंबडी, हा, बनवायची, खायचं प्यायचं, ह्या साऱ्या गोष्टी आपण आपल्या पैशाने घ्यायचं, बिलकुल. परंतु आपलं मत पैशामध्ये विकायचं नाही. अगदी बरोबर आहे. कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही, नाही. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. होय. नाहीतर मग ती म्हण आहे, मुठभर चिवडा घासभर घासभर दारू. हो, हा? नाही तर तुला सांगतो काय होते, खा कोणाची मटण पण मारा योग्य उमेदवाराची बटन, नाहीतर वाटीभर रस्त्यानं 5 वर्ष बोंबलत बसा. बरोबर. तेच होणार आहे. कोणी मटण खायला बोलवलं तर बिंदास जा, पण तुम्हाला योग्य उमेदवारालाच निवडून द्या. बरोबर. नाहीतर तो वाटीभर रस्ता देईल तर 5 वर्ष तुमच्याकडून बोंबलत बसायला लावा लागेल. अगदी बरोबर. म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, तुमचा योग्य मनातला उमेदवार आहे जो तुमच्या वार्डाचा विकास करू शकतोय, अशा योग्य उमेदवाराला निवडून द्या. अगदी बरोबर. नाहीतर बांधवांना परिस्थिती बेकार होईल. तुम्ही जर एखाद्या निवडून देणार न तो 5 वर्ष तुमच्या घरापर्यंत येणार नाही, तुमच्या आरोग्याची समस्या जाणून घेणार नाही, तुमच्या वार्डात येणार नाही, अशा उमेदवाराला जर निवडून देणार तर तो आपला घर बनवू शकतोय, तुमचा विकास होऊ शकणार नाही. बरोबर. अशा उमेदवाराला योग्य निवडून देणार. माझं मत मी योग्य उमेदवाराला देणार आहे. तुमचं मत वा, होय. आपण एक फक्त संकल्प घेऊया काय? की होय, मी मतदान करणारच, होय. कारण की मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदारांचा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा जागा हो. म्हणूनच आम्हाला म्हणायचं आहे ते म्हणजे काय? काय? नगर परिषद निवडणूक, नगर परिषद निवडणूक या शहरात गाजणार. आम्ही मत हो, आम्ही मत हो, आम्ही मत हो दिला.
होणार नाही याचे मोल, होणार नाही याचे मोल, होणार नाही याचे मोल. मतदानात जेव्हा ओळखपत्र सोबत घ्या, ओळखपत्र सोबत घ्या, ओळखपत्र सोबत घ्या. ना जातीनं धर्मावर, ना जातीनं धर्मावर, बटना भाकऱ्यावर, ना जातीनं धर्मावर, बटना भाकऱ्यावर. आम्ही मत हो, आम्ही मत हो, आम्ही मत हो देणार आहे. आम्ही मत हो देणार आहे आमचा अधिकार, आम्ही मत हो देणार आहे आमचा अधिकार. आमचा अधिकार आपणाला 2 डिसेंबरला बजावायचा आहे होय. आणि म्हणूनच वेळात वेळ काढा. मतदान करण्यापूर्वी 2 डिसेंबरला आपण सकाळी 7 वाजतापासून तर 5 वाजताच्या दरम्यान या वेळेमध्ये आपण कुठल्याही फावला वेळ काढून आपण मतदान केंद्रामध्ये जावं आणि अवश्य मतदान करावं. मतदानाचा अधिकार हा आपण न सोडता बजावायचा आहे आणि हेच सांगण्याकरिता नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जात आहोत. तेव्हा या ठिकाणी या 20 ते 30 मिनिटाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी शांत राहून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद.